आज सोमवार दिनांक 3 ऑगस्ट 2026 रात्रीचे 11:17 झालेले आहेत आणि एक 2-3 महिन्याच्या गॅपनंतर पुन्हा एकदा आमचे जावई बिबट्या यांचं दर्शन आम्हाला झालेलं आहे. पुन्हा एकदा त्याच रस्त्यावरून तो येत आहे. मला नेहमी आश्चर्य वाटतं की अगदी ठरलेला रस्ता, ठरलेले चालणं, तसंच येणं, त्याच बाजूने येणं हे कसं काय शक्य आहे. आणि हा काय अगदी आमच्यात नेहमी येणारा एकटाच बिबट्या आहे की सगळ्या बिबट्यांना हे सगळं माहीत आहे, हे काही कळत नाही मला. पण ही जरा गंमतशीर आहे. तुम्ही पण या गोष्टीचा आनंद लुटा. तर आता तो येतोय बघा. त्याचे डोळे दिसायला सुरुवात झाली की मी तुम्हाला दाखवेन. सध्या पन्हाळ्यात पाऊस असल्यामुळं कॅमेऱ्याच्या लेन्सवर पाणी पडलेलं आहे. त्यामुळे सगळ्याच कॅमेऱ्यामधून व्हिजिबिलिटी चांगली नाही. पण तरीही त्यातून चांगलं दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे. तर आता बिबट्या येत आहे. त्याचे डोळे दिसायला सुरुवात झालेली आहे. बिबट्या आला. नेहमीच्याच ठिकाणाहून येत आहे. आला. ही व्हिजिबिलिटी नाही चांगली, पण तो कुंपणाच्या तिथं आला. कुंपणातून आत शिरण्याचा प्रयत्न केला. आता तो कुंपणातून आत आला. आता तो दुसऱ्या कॅमेऱ्यात लोकेट झाला. तो समोर येत आहे. त्याचे डोळे दिसत आहेत डाव्या बाजूला. आला बघा. आणि आता तो आपल्या घराकडे चाललेला आहे. त्याला काहीतरी दिसले. तो सावज पकडण्याची पोज घेतोय आणि आता सावजाच्या पाठीमागे परत निघाला. आता पुढं काय झालं ते आपण बघूया. त्याच्या पाठोपाठ हे आमचं नेहमीचं साळींदर आलेलं आहे. दिसतंय बघा. पिसारा फुलवून ते येत आहे आणि तो ज्या रस्त्यावरून गेला आहे त्याच्याच पाठोपाठ ते निघालेला आहे. त्याचा वास हुंगत हुंगत ते निघालेला आहे. आता ते बरोबर तो गेला त्या बाजूने गेला. पण ते परत पळत आलं आहे पाठीमागं. त्या दोघांच्या मध्ये काय बातचीत झाली ती मला कळली नाही, परंतु ते पाठीमागं पळून आलेलं आहे. वळून पाठीमागं बघते बिबट्या काय करतोय. बिबट्या पण त्याच्या पाठोपाठ आला आहे, पण बिबट्याचा रस्ता दुसरा आहे. तो उजव्या बाजूला दिसतोय बघा बिबट्या. त्याचे डोळे दिसत आहेत. परत पाठीमागं वळला. हे निघून चालले. आता गेलं निघून. हे बिबट्या फक्त त्याच्याकडे बघतोय आणि बिबट्या त्याचा मार्ग सोडून आता तो आपल्या घराच्या खालच्या रस्त्यानं यायला लागला. बिबट्याचे डोळे चमकत आहेत. नेहमीच्या रस्त्यावरून नेहमीच्या चालीनं तो येत आहे. त्याचं चालणंसुद्धा भयंकर रुबाबदार असतं. अगदी दमदार पावलं टाकत टाकत तो येत असतो. आला बघा. मी थोडं झूम करतो. आता पुढे जाऊन तो आपल्या अंगणात गेला. आता हा अंगणात आलेला आहे. इकडे तिकडे वळून सगळीकडे बघतोय आणि तो आपल्या मेन फाटकाच्या दिशेने निघालेला आहे. आता तो फाटकातून बाहेर गेला आणि फाटकातून बाहेर जाऊन
तो परत आपल्या कुंपणातून आत आलेला आहे. आता तो कुंपणातून परत आत आलेला आहे आणि या कॅमेऱ्यात तो विजिबल होईल. खरं तर या कॅमेऱ्यांची विजिबिलिटी चांगली नाही आहे. मी बरेचदा आमच्या CCTV कॅमेऱ्याच्या टेक्निशियनना सांगतो की अरे बाबांनो, माझ्याकडे वाईल्ड लाईफ खूप येतं आणि तुम्ही मला हे कॅमेरे सगळे व्यवस्थित करून द्या. पण त्यांना ह्या गोष्टीत काही इंटरेस्ट नाही आणि त्यांना त्याचं गांभीर्य पण कळत नाही. ते या कानानं ऐकतात आणि त्या कानानं सोडून देतात. पण ज्यावेळी असे प्रसंग येतात त्यावेळी माझा जीव अगदी कळकळतो की जर कॅमेरा व्यवस्थित दिसत असता तर मी लोकांना चांगले व्हिडिओ दाखवू शकलो असतो. पण असो, प्रत्येकाची मतं वेगवेगळी असतात. बरेच लोक जुनी कामं करायचं टाळतात, नवीन काम असलं तर येतात. त्याने तो आता तुम्ही बघा, तो इकडून आलेला आहे आणि पूर्वी याच फणसाच्या हे जे बुंदा दिसतोय तो आमच्या फणसाच्या झाडाचा बुंदा आहे. आता वाघोबा तिथं आलेला आहे, त्याचे डोळे दिसत आहेत. याच झाडाखाली एक 4-5 वर्षापूर्वी माझ्या एका कुत्रीला, ही आमची कुत्री पळून गेली बघा. एक वाघ तिथं समोर उभा आहे आणि ही कुत्री त्याला घाबरून पळून गेली. बिबट्याचे डोळे दिसत आहेत. बिबट्याच्या तावडीतून ती सुटली, नशीब तिचं. मात्र तिची पिल्ली तिथं आहेत आणि आमची सीमा नावाची जी मेट राहते तिच्या दारात अगदी हा उभा आहे. आता तो तिथं आलाय हे आम्हाला घरात कळलंय, कारण आम्ही अजून झोपलोच नव्हतो. आत्ता कुठं आमची जेवणं वगैरे झाली होती आणि आईचं आता सगळे डायपर वगैरे बदलायचं, आटपायचं आणि झोपायचा समज होता. तेवढ्यात हे बिबट्या आलाय ते आम्हाला दिसलं आणि मग मी नेहमीप्रमाणे बाहेर पोर्चमध्ये जाऊन याला हाहू करून हाकलण्याचा प्रयत्न करतोय. ते पण मी तुम्हाला दाखवतो. आला बघा, तो आला 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 व्हरांड्यावर गेला. आता व्हरांड्यावर गेला. व्हरांड्यावर त्या कुत्रीची 2-3 पिल्ली आहेत, पण तो त्यांना मारणार की काय ही मला भीती वाटत होती. पण तो बाहेर आला त्यावेळी त्याच्या तोंडात काय नव्हतं. बघा, तो बाहेर येतोय आता. पण तो व्हरांड्यावर जाऊन काय करतोय हे मला कळत नाही. गेल्या वेळी पण तो व्हरांड्यावर जाऊन त्यानं त्या कुत्रीला मारलं होतं. त्याचा पूर्वी मी व्हिडिओ टाकला होता, तो तुम्ही जवळजवळ सर्वांनी बघितला असेल. तर बराच वेळी व्हरांड्यावर थांबलेला आहे. तो आला बघा, परत बाहेर आला. आता आपल्या जुन्या घराच्या दारात गेलाय. तो उभारलाय, बघतोय, परत पाठीमागे गेला. त्याचं मन थोडंसं द्विधा आहे. त्याला नक्की कुठे शिकार करायची हे कळत नाही आहे. कारण सगळी जी कुत्री आहेत ती कुत्री वर येऊन बसलेली आहेत, माझ्या आसपास आहेत आणि मी आता पोर्चमध्ये गेलेलो आहे. मी दाखवतो तुम्हाला. हा इथं बिबट्या येतोय आता बघा. तिचे डोळे दिसत आहेत. इथं तारीख आणि वेळ पण दिसते. आता पुन्हा तो आला.
पुन्हा इकडे तिकडे फिरतोय. विजिबिलिटी अतिशय वाईट आहे. मला खूप वाईट वाटते त्याबद्दल. बघूया आता परत एकदा उद्या सांगून बघतो टेक्निशियनना, येत आहेत का बघूयात. तो परत वरांड्यावर आलाय. त्याचं काय चाललंय हे मला समजत नाही. इकडे तिकडे उगीच हेलपाटे घालतोय. परत आला. सगळीकडे शिकारीचा शोध करायला लागला तो. आणि हा त्याचा शोध चालू आहे. त्यावेळी मी पोर्चमध्ये उभा राहून हावू करत आहे ते तुम्हाला मी दाखवतो. आता तो इथं आलाय आणि इथं तो बसलाय. बिबट्या इथं निवांत बसलेला आहे. बसून तो इकडे तिकडे बघत आहे. आता पुन्हा तो उठला. पुन्हा तो वरांड्यावर आला. कुठे शिकार मिळते याचे त्याचा प्रयत्न चालू आहे. तो बाहेर असताना मी पोर्चमध्ये उभा आहे आणि पोर्चमध्ये माझ्या हातात बंदूक किंवा इतर कुठलंही शस्त्र नाही. मी फक्त हावू करून त्याला घालवायचा प्रयत्न करतो आहे आणि तो घाबरून आता निघून जातो आहे. हे बघा, मी लाईट लावला बाहेरचा. काय इथं बिबट्या आहे आणि मी त्यावेळी बाहेर आलेलो आहे. माझ्या हातात कुठलं शस्त्र नाही हे मी प्रत्येक वेळी तुम्हाला सांगतो आहे. आता हे मी ओरडतो इकडे, त्यामुळं आता बिबट्या पळून जातो आहे बघा थोड्या वेळात. हे माझं ओरडणं चालू आहे इकडे आणि त्याचवेळी हा बिबट्या इकडून आता पळून गेला बघा. आता आत्तापुरतं तरी मी कुत्र्यांना वाचवलेलं आहे, पण रात्रभरात काय होईल सांगता येत नाही. तो परत येऊन एखादं तरी कुत्रं मारणार असं मला वाटतं आहे. कारण त्याला भूक लागलेली आहे आणि त्याला शिकार मिळालेली नाही. आजचा हा व्हिडिओ हे तुम्हाला आवडेल आणि तुम्हालाही त्यापासून आनंद मिळेल असं मला वाटते. बघा आणि त्याचा अभिप्राय द्या. ओके, थँक्यू. गुड नाईट.